ज्या प्रकारे आपण माहिती नेत्यांकडनं घेतली, कारण बैठक थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे त्यासोबत उदय सामंत यांची बैठक झाली. ही दुसरा उमेदवार द्यायचा का या सगळ्या संबंधी ती चर्चा होती. मात्र सध्या तरी ज्योती वाघमारे यांनी शिंदे शिवसेनेकडनं अर्ज भरलेला आहे. थोड्या वेळापूर्वी तो अर्ज भरला आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार देण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि त्यामुळे 7 उमेदवार हे असणार आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे आपण बघतोय आपल्यासोबत आनंदराव अडसूळ आहेत. खरं तर इच्छुक म्हणून तुमचं सुद्धा नाव होतं. सस्पेन्स खरं तर शिंदे शिवसेनेमध्ये होता आणि ज्योती वाघमारेंचं नाव जवळपास निश्चित झाले. आणखी एखादा अर्ज भरला जाणार का पक्षाकडून? नाही, आता काय प्रश्न येत नाही ना. जे आवश्यक होतं तेवढे अर्ज भरले गेलेले आहेत. आता हे बिनविरोध निवड होणार आहे, त्यामुळे आणखी अर्ज भरण्याचा काही संबंध येत नाही. 7 ते 8 जण इच्छुक होते. तुम्ही होतात, गजानन कीर्तीकर होते, संजय निरुपम होते. असं असताना काय काल चर्चा झाली? कारण मी असं ऐकलं की त्यांच्या मनात जे आहे त्या पद्धतीने निर्णय झालेला आहे आणि त्याविषयी कुठे टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. पण याआधी सुद्धा आश्वासन तुम्हाला दिलं होतं की राज्यपाल पदाचं आश्वासन अगदी वरून अमित शहापासून सगळ्यांनी दिलेलं आहे. 2 वर्ष पूर्ण झाली, 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु माझा नंबर लागलेला नाही. आता मी त्यांना शेवटी ही ऑफर दिली होती की राज्यपाल सोडा, पण तुमच्या कोट्यातून कमीत कमी मला राज्यसभा तरी द्या. काय मागणी नव्हती. प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं आणि काही केलं जात नाही. आम्हाला अनुभव आहे तो. ते देणार नाही, दिलेलं नाही, देणारही नाही. पण ही नाराजी व्यक्त केली तुम्ही एकनाथ शिंदेंसमोर काल दुपारी. नेहमी कालच नव्हे, यापूर्वी पण. कारण लेखी यांच्याकडून प्रस्ताव घेतलेला आहे. शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला डेप्युटी चीफ मिनिस्टर आपले देवेंद्र फडणवीस होते. अमित शहांसमोर ज्यावेळी माझी बैठक झाली त्यावेळेला त्यांनी लेखी प्रस्ताव यांच्याकडून दोघांकडून घेतला. अडसुळाने आपण ही निवडणूक लढायला न देता त्यांना राज्यपाल किंवा तत्सम त्या दर्जाची कुठली तरी पोस्ट देऊया. पुढची भूमिका काय मांडली तुम्ही? काल दुपारी अनेक इच्छुक तिथे होते. मी एवढंच त्यांना म्हटलं की गव्हर्नर हे देणार नसतील, कारण 2 वर्ष झाली, 10 गव्हर्नर नेमले गेले, तर कमीत कमी राज्यसभा त्यांच्या तरी कोटातून किंवा आपली एक्सेस मत आहेत. ज्योती वाघमारेंचं नाव अर्ज त्यांनी भरलेलं आहे. आता पुढची काय भूमिका असणार? कारण अनेक वरिष्ठ नेते आहेत, गजानन कीर्तीकर आहात, तुम्ही आहात, अनुभवी नेते आहात. काय तुम्ही म्हटलात एकनाथ शिंदेंना? हे ज्योती वाघमारे नाव आज आम्ही ऐकतो, म्हणजे हे आज त्यांना देणार हे आत्ता शेवटच्या क्षणाला आम्हालाही कळलं. शेवटी पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो. आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे. कुठेतरी नाराजी आहे का नाही असणार? ज्याने आपलं उभं आयुष्य पार्लमेंटमध्ये 5 वेळा मी निवडून आलेलं आहे, 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे आणि मी तर अशी भूमिका ठेवली की माझ्यापेक्षा माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, आमदार राहिलेला आहे आणि जेटमध्ये सिनियर पायलट राहिलेला आहे. आता इव्हन माननीय शिंदेसाहेबांनी त्याला राष्ट्रीय सचिव केलेला आहे, अनेक राज्यामध्ये शिवसेना पोहोचवलेली आहे, पण त्याचा विचार तरी करायला हरकत नव्हती. पण नाही झाले. तुम्ही आता हे तुमची नाराजी परत व्यक्त करणार आहात एकनाथ शिंदेसोबत? नाही, जे बोलायचं ते काल बोललोय, त्याच्या अगोदर बोललोय, आज नाही. मी सातत्याने पाठपुरावा करत आलोय. यापुढे करत राहणार? मला वाटतं आता थांबलेलं बरं. ज्या दिवशी त्यांना वाटेल, मी काल त्यांना प्रस्ताव ठेवला, माझा विषय बाजूला ठेवा. माझा मुलगा जो आहे सगळ्या अर्थाने कॉम्पिटंटली तुम्ही जवळ पाहिलेला आहे, आमदार म्हणून पाहिलेला आहे, राष्ट्रीय सचिव म्हणून पाहिलेला आहे, पायलट म्हणून पाहिलेला आहे. त्यामुळे बघू आता. त्यामुळे दीपक, आपण बघितलं माजी खासदार आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ शिवसेना नेते, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण अनेकदा त्यांना आश्वासन देण्यात आली, आधी राज्यपाल पदाचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर आपण जसं ऐकलं तसं त्यांना राज्यसभेची ही जागा मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती, त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केली होती. मात्र ज्योती वाघमारेंना ही जागा मिळाल्यानंतर आपण बघतोय गजानन कीर्तीकर असतील, आनंदराव अडसूळ असतील, संजय निरुपम असतील, त्याशिवाय इतर जे नेते आहेत, मग त्यामध्ये प्रवक्त्या शायना एनसी आहेत, अशा अनेक नावं आहेत. या एक 7-8 नावं होती जी इच्छुक होती, मात्र ज्यामध्ये ज्योती वाघमारेंचं नाव हे पक्षाने ठरवलेलं आहे आणि ज्योती वाघमारेंनी अर्ज भरल्यानंतर काहीशी नाराजी शिंदे शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळे एकंदरीतच वेदांत आता ज्योती वाघमारेंनी अर्ज तर दाखल केलेला आहे, ही निवडणूक बिनविरोध होत असल्याचं चित्र तूर्तास तरी पाहायला मिळतंय. मात्र आता शिवसेनेतील अंतर्गत नाराजी जी आहे ती पुन्हा एकदा उफाळून आलेली आहे. एक मोठं आव्हान पुन्हा शिवसेनेपुढे असणार आहे. काय नेमकं शिवसेनेत होतंय पाहणं महत्त्वाचं असेल. तूर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल.